श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 5 मे वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आहे आणि या वर्षात पहिल्यांदाच योगायोगाने हा अंगारक योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि संकष्टी चतुर्थीला अंगारक योग निर्माण होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा हा अंगारक योग येत असतो आणि जेव्हा अंगारकी चतुर्थी येते तेव्हा ती तिथी अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि ज्येष्ठ महिन्यामध्येच हा अंगारक योग आलेला आहे. या अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टीचे फळ मिळते. वारी न चुकता केल्यास अंगारक योगामुळे सर्व संकटे दूर होऊन मनोकामना देखील पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे. मंगळवार आणि चतुर्थीचा संगम अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांची सर्व संकटे दुःख दूर करतात. या दिवशी केलेल्या उपवासाचे फळ हे इतर महिन्यातील चतुर्थींपेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळत असते आणि म्हणून या अंगारकी चतुर्थीला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात. गणेश पुराणात सांगितल्यानुसार हे व्रत आरोग्य, समृद्धी आणि बुद्धी देणारे मानले जाते. या दिवशी जर आईने व्रत केले तर त्या व्रताचं फळ हे तिच्या मुलाबाळांना मिळत असते आणि म्हणून या दिवशी प्रत्येक आईने व्रत करावं, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणून आपल्या मुलांना उत्तम आरोग्य, बुद्धी प्राप्त होत असते. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होत असते. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का मंगळवारी येणाऱ्या या अंगारकी चतुर्थीला एवढे महत्त्व का दिले जाते? तर पहा, अंगारक ऋषींनी गणेशाची कठोर तपश्चर्या केली होती आणि जेव्हा अंगारक ऋषींनी गणेशाची कठोर तपस्या केली त्याच्यावर श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांना तू माझ्या भक्तातीलच एक आहेस आणि या दिवशी तुझी पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतील असा आशीर्वाद दिला आणि म्हणून या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. आता या दिवशी फक्त व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने या व्रताचं फळ मिळत नाही, तर या दिवशी आपल्याला चंद्रदेवाची सुद्धा पूजा करायची असते. जर या दिवशी दिवसभर व्रत करून आपण संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरनं विधिवत चंद्राची पूजा करून हे व्रत सोडले तरच त्या व्रताचं शुभफळ आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून तुम्ही सुद्धा उद्या व्रत करणार असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला चंद्राची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. आता उद्या चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 10:14 होणार आहे, तर यावेळी तुम्ही चंद्राची पूजा करायची आहेत, भगवान श्री गणेशाची आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर त्यांनी सुद्धा उद्यापासून म्हणजेच अंगारकी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करावे, कारण चतुर्थी ही अशी तिथी आहे किंवा असे व्रत आहे जे कोणत्याही महिन्यामध्ये आपण डायरेक्ट पकडू शकत नाही किंवा व्रत जे आहे तर ते करू शकत नाही. जेव्हा अंगारक योग निर्माण होतो तर त्या अंगारकी चतुर्थीच्याच दिवशी तुम्हाला व्रत करून प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते सुरू करावे. आता अंगारकी चतुर्थीचा दिवस हा धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा सांगितल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या मंगळवार, वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी. तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन
कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा तुमची पूर्ण करतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतये नमः हा बाप्पांचा महामंत्र नक्की लिहा, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. हिंदू मराठी नवीन वर्षातील हा पहिलाच अंगारक योग निर्माण झालेला आहे आणि या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या काळात किंवा या दिवशी आपण गणपती बाप्पांची जी काही सेवा, उपासना किंवा काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. गणपती बाप्पांच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. सकाळी 12च्या अगोदर तुम्हाला या एका झाडाचे पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत. कारण या झाडामध्ये साक्षात भगवान श्री गणेश निवास करत असतात. त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते, गणेश तत्व असते आणि म्हणून या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त कष्ट करणेच महत्त्वाचं नसतं, तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण फक्त कष्ट मेहनत करत असतो, परंतु नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून कष्टालासुद्धा यश मिळत नाही. आणि म्हणून कष्टासोबतच नशिबाची साथ असणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जर तुमची एखादी इच्छा असेल, नवीन वर्षामध्ये तुम्ही एखादा संकल्प केला असेल, तर तो संकल्प पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम हे अडलेलं असेल, प्रयत्न करूनही ते काम तुमचं पूर्ण होत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करावा. नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल. तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर सुटका हवी असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करावा. तसेच तुम्हाला वारंवार एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल, बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही आपल्यावरती जळणारी लोकं राहत असतात. आपल्यासमोर खूप चांगलं गोड बोलत असतात, परंतु आपल्याच मागे आपलं वाईट कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. आपली एखादी गोष्ट ही चांगली घडली किंवा चांगली चालू असेल तर ती त्यांना बघवत नाही. आणि असे जे शत्रू असतात तर ते आपल्यावरती गुप्तवार करत असतात. किंवा काही शत्रू असे असतात की ते समोरून येऊन आपल्याला त्रास देत असतात, आपलं वाईट कसे होईल यासाठी प्रयत्न करत असतात. तर असा कोणताही शत्रू जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तो सुद्धा दूर होईल. शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होईल, तुमची माफी मागेल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून उद्या स्नान केले तरीही चालेल. उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत. आता स्वच्छ कपडे परिधान करून म्हणजे नक्की काय, तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे नाही.
यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचाच आहे. शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता. कारण असं एकही घर नाही की तिथे गणपती बाप्पांची मूर्ती नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आणि त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. जर आपण चतुर्थीला किंवा विशेष तिथीवरती गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक केला तर त्या मूर्तीमध्ये गणेश तत्व जे असतं ना ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे आपल्या घरावर कोणतेही संकट जे आहे तर ते येत नाही. जर मूर्ती नाही, फोटो असेल तर व्यवस्थित स्वच्छ पुसून काढा. आणि मूर्ती असेल, मूर्तीवरती जर तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक केला तर ते जे तीर्थ असणार आहे तर ते फेकून देऊ नका. मुलांना नक्की ते तीर्थ तुम्हाला पाजायचं आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडं थोडं तीर्थ जे आहे तर ते घ्यायचं आहेत आणि यानंतर तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. आणि जेव्हा तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करणार आहे तेव्हा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाला की छान एखादा छोटासा पाट घ्या, चौरंग घ्या, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. मूर्ती ठेवताना थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावरती ही मूर्ती ठेवायची आहेत. अखंड तांदूळ ठेवायचे आहेत कारण गणेश पूजेमध्ये बघा खंडित वस्तू ज्या आहेत तर त्या वापरल्या जात नाही, म्हणून अखंड वस्तू वापरायच्या असतात. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध तुम्हाला अर्पण करायचं आहेत. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायच्या आहेत. दुर्वा अर्पण करायच्या आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. भगवान श्री गणेशांची आरती करायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कारण जेव्हा आपण उपाय करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो ना तेव्हा आपल्याला त्या उपायाचं 100% फळ मिळत असतं. आता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात. त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण काही खास तिथींवरती या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा त्या उपायातून आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होते. त्यात एक असंच दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड. बघा, तुम्ही बघितलं असेल की गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे. लाल जास्वंदाचं फूल हे त्यांना अर्पण केले जाते. तर गणपती बाप्पांना फक्त जास्वंदाची फुलंच प्रिय नाही तर त्यांना जास्वंदाच्या झाडाचे पानं देखील अत्यंत प्रिय आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार असं म्हटलं जातं की जर तुम्ही गणपती बाप्पांना अंगारकी चतुर्थी दिवशी जास्वंदाचं फूल अर्पण करून तुमची इच्छा व्यक्त केली तर ती निश्चितच पूर्ण होते आणि म्हणून आपल्याला या झाडासंबंधित हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदाच्या झाडाचं एक पान लागणार आहे. परंतु ज्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात त्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे. अगोदरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अखंड पान घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही फाटलेलं चिरलेलं असं पान घेऊ नका. एक चांगलं पान घ्यायचं आहे. त्या पानाला देठ असेल असे पान तुम्हाला घ्यायचे आहे. यासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडीसुद्धा लागणार आहे. आता या झाडाचं पान तोडताना सर्वप्रथम तुम्हाला त्या वृक्षाला 1 लोटा जल अर्पण करायचं आहे. हे पान तुम्ही कशासाठी तोडणार आहे, या पानाचं तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या वृक्षाला मनोभावे सांगायचं आहे. यानंतर तुम्हाला हे पान तोडायचं आहे. पान तोडल्यानंतरनं आपल्या घरात आणायचं आहे. आणल्यानंतरनं ते स्वच्छ धुवून काढा. गंगाजल असेल तर गंगाजलाने धुवायचं आहे किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही धुतलं तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित पुसून काढायचं आहे. आपल्या देवघरासमोर आपण हा उपाय करणार आहे. जिथे गणपती बाप्पांची पूजा आपण केली आहे तिथे समोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करायचा आणि यानंतरच हा उपाय सुरू करायचा. एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि आपण जी काही जास्वंदाची काडी घेतलेली आहे तर ती काडी तुम्हाला त्या कुंकवाच्या गंधामध्ये बुडवायची आहेत आणि त्या जास्वंदाच्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जी काही तुमची इच्छा आहे ती अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहेत. जसे की नोकरी मिळत नाही, पैसा टिकत नाही किंवा प्रमोशन होत नाही किंवा शत्रू आहे, मुलांची प्रगती होत नाही, शत्रूंचा त्रास आहे. जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा त्या पानावरती कुंकवाने तुम्हाला लिहायची आहे. आता त्या पानावर तुमची इच्छा लिहून झाल्यानंतर
त्याखाली तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. म्हणजे कुंकवाच्या गंधानेच एक स्वस्तिक काढायचं आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं आहे याच पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा लिहून त्याखाली एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे आणि त्या पानाचा देठ गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर ही जी प्लेट आहे तर ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहेत. यानंतर तुम्ही त्या पानावर जे स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकवरती एक सुपारीसुद्धा ठेवायची आहे. सुपारी घेताना चांगली घ्यायची आहेत. सुपारी हे गणपती बाप्पांचं प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मात सुपारीला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणून ती धार्मिक कार्यांमध्ये अनिवार्य मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार सुपारीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि विशेष गौरी गणेशाचे स्वरूप म्हणून तिची पूजा केली जाते. आता ही सुपारी तुम्ही त्या स्वस्तिकवरती ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्या पानावर तुम्हाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहेत. यानंतर त्या पानावर तुम्हाला एक लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला 21 पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. पांढरे तांदूळ घेऊन त्याला तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू लावायचं आहे आणि त्या तुम्हाला 21 अखंड अक्षदा तयार करायच्या आहे. यानंतर तुम्हाला ह्या ज्या अक्षदा आहेत तर ह्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. ओम गण गणपतये नमः या मंत्रास तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहेत आणि हे 21 तांदूळ तुम्हाला त्या सुपारीवरती त्या पानावरती अर्पण करायचे आहेत. यानंतर तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत. 1 वेळा गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहेत आणि संपूर्ण दिवसभर तिथे बाप्पांसमोर एक अखंड दिवासुद्धा तुम्हाला तेवत ठेवायचा आहे. यानंतर संध्याकाळी 4 वाजल्यानंतरनं ते पान जे आहेत तर तिथून तुम्हाला उचलायचं आहेत. त्या पानावर असणारी सुपारी, ते लाल जास्वंदाचं फूल, 21 तांदूळ, दुर्वा ह्या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. या दिवशी प्रत्येकजण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जात असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही जाणार आहे तेव्हा या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे बाप्पांच्या चरणी तुम्हाला या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत. आता बाप्पांच्या चरणी अर्पण करताना सुद्धा हे पान ठेवायचं आहे. त्या पानावर तुम्ही जे स्वस्तिक काढलं आहे त्या स्वस्तिकवरती ही सुपारी ठेवायची आहेत आणि त्यावरून तुम्हाला दुर्वा, जास्वंदाचं फूल जे आहे तर ते पुन्हा अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो छोटासा उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा जो उपाय आहे तर हा करायचा नाही. बाकी इतर मुलं, मुली, स्त्री, पुरुष कोणीही हा उपाय करू शकते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.